आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। अतिशय लाजिरवाणी बाब आज झालेली आहे। आपल्या सातारचे सिव्हिल सर्जन डॉक्टर जाधव साहेब यांच्याशी मी फोनवरून बोललो असता त्यांना अजून हे माहीतच नाही की आपल्या 108 ॲम्ब्युलन्सच्या विरोधात जे बीव्हीजी कडे एजन्सी आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे। ते म्हटले आम्हाला काय कळवलंच नाही कलेक्टर साहेबांनी, त्यामुळे मला माहित नाही। तर आता आम्ही त्यांना 2 निवेदन आधीच दिलेले आहेत। 108 या नंबरवरती फोन केल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्यामुळं सातारा जिल्हा कोर्टाच्या बाहेर एक माणूस तडपडून मेला तरी सुद्धा ह्या गेंद्याच्या कातड्याच्या सिव्हिल सर्जनला जाग येत नाही। खरं तर त्या ठिकाणी त्यांच्याच घरातला एखादा गेला असता मग त्यांना त्याचं महत्व समजलं असतं की ही सेवा देणं किती गरजेचं आहे। आज आपण एखादं टेंडर देतो, ते टेंडर दिल्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी ही बीव्हीजी कंपनीची होती। त्यांचे जे सातारा जिल्ह्याचे कदम साहेब म्हणून आहेत त्यांची ही जबाबदारी होती। त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्या डॉक्टरला आणि ज्याला फोन केला होता त्याला कामावरून काढलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्यांना कामावर काढून काय उपयोग नाही, याचं प्रॉपर त्याच्यावरचं सुपरविजन देखरेख जे एजन्सी करते, जे टेंडर बीव्हीजी कंपनीला दिलंय ते रद्द करावं आणि सिव्हिल सर्जनचा खराच माणूस असेल आणि त्याच्यात माणुसकी असेल तर त्यानं सर्वप्रथम वरती पत्र व्यवहार करून बीव्हीजी कंपनीकडून ही एजन्सी काढून घ्यावी। ज्याला खरोखर जनसेवा करायचे, समाजसेवा करायचे, ज्याला सर्वसामान्य माणसासाठी झटायचं आहे, ज्याला सेवा करायची त्यालाच ती एजन्सीनं काम द्यावं अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो। दुसरा दिवस आला तरी सिव्हिल हॉस्पिटल मधून तपासणीसाठी कोणताही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर या ठिकाणी आलेला नाहीये। हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे। सातारा पोलीस अधीक्षक त्यांची जी टीम आहे, सातारचे जे PI असतील शहरचे, त्यांनी घर पाहता दुसरा दिवस आंदोलनाचा असताना तिथं सिव्हिल हॉस्पिटलला हे कळवायला पाहिजे होतं की तिथं आंदोलकाची आता सध्या परिस्थिती काय आहे, त्याची तब्येत कशी आहे याची चौकशी करायला पाहिजे होती। पण या गेंद्याच्या कातड्याचे अधिकारी कलेक्टर असतील, पोलीस अधीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, यांना माणुसकीचे आता कुठलं भान राहिलेलं नाही। हे आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवत आहेत। जर आपल्याला काम करायचं नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्या, ही रिपब्लिकन सेनेची मागणी आहे। आणि बीव्हीजी कंपनीकडून तात्काळ ही जे टेंडर दिलेलं आहे त्यांच्याकडून ही एजन्सी काढून घ्यावी ही विनंती करतो। अन्यथा आमच्यातला एखाद्याचा प्राण गेला तर याला सर्वस्वी जबाबदार कलेक्टर, पोलीस अधीक्षक, सिव्हिल सर्जन असतील।